महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसात हिंदी मराठी वाद जरा जास्तच तापलाय। खरं तर हा मराठी अस्मितेचा मुद्दा मोठा आहे आणि त्याचंच गांभीर्य लक्षात घेता गेल्या 20 वर्षांपासून एकमेकांविरोधात उभे ठाकलेले ठाकरे बंधू मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आले। एकीकडे दोन ठाकरे बंधू एकत्र आले आणि दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणातले सगळे समीकरणच बिघडले, खास करून भाजपचे आणि महायुतीचे। होय, महाराष्ट्रात मराठी हिंदीचा वाद तापत असताना या वादात पहिली उडी घेतली ते झारखंडचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी। त्यांच्या पाठोपाठ समाजवादी पार्टीचे खासदार राजीव राय यांनी देखील पोस्टच्या माध्यमातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना बोल लगावले। परंतु महाराष्ट्राचं राजकारण आज चांगलंच ढवळून निघालं ते शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी ठाकरे बंधूंसंदर्भात केलेल्या खळबळजनक दाव्यामुळे। त्यामुळे त्यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यामुळे राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे। ते नेमकं काय म्हणालेत हे आपण जाणून घेऊच। त्याआधी इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर तेवढं क्लिक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जसे की आपल्याला माहितीच आहे, जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे त्यांच्या आक्रमक आणि बेधडक विधानांनी नेहमीच चर्चेत असतात। स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हिंदी मराठीच्या वादावर म्हणालेत, मराठीला कानशिलात लगवणारी भाषा केल्यानं यश मिळणार आहे का? हिंदी ही राजभाषा आहे, त्याचा प्रोटोकॉल बनत असल्याचं त्यांनी म्हटलंय। तसेच ठाकरे हेही महाराष्ट्राच्या बाहेरून आलेत असा दावा करत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली। पुढे स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणालेत की महाराष्ट्रानं ठाकरेंना स्वीकारलंय आणि आज तेच मराठीसाठी भांडतायत। राज ठाकरेंबाबत बोलू तर याचा अर्थ देशातील कायदा सुव्यवस्था समाप्त झाली। कोणी सार्वजनिक ठिकाणी उभं राहून मारहाण करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करत असेल तर कॉन्स्पिरन्सी आहे की लॉ अँड ऑर्डर धोक्यात आला असल्याचं स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलंय। एवढाच नाही तर स्वामी अविमुक्तेश्वरानंद संताप व्यक्त करत म्हणाले की सध्या महाराष्ट्रात मराठीचा आग्रह जे धरतायत ते ठाकरे महाराष्ट्राच्या बाहेरून आलेत। त्यांच्याच कुटुंबातील आजोबा पणजोबांनी जे लिहून ठेवलंय त्यात हे म्हटलंय की आम्ही मगधहून आलो आहोत। मगधहून तुम्ही इथे आलात तेव्हा तुम्ही मराठी होता का, असा सवाल स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी ठाकरेंना केला। महाराष्ट्राने मगधहून आलेल्या ठाकरेंना स्वीकारलं, त्यांना इतकं मोठं केलं की त्यांचे वंशज मराठीसाठी भांडतायत। स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटलंय। शेवटी काय, मराठी हिंदी वादाने महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळंच वळण दिलंय। त्यात ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाने आणि शंकराचार्यांच्या विधानाने हा मुद्दा आणखीनच पेटलाय। शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणालेत, ठाकरे बंधू मूळचे मगधचे आहेत पण महाराष्ट्राने त्यांना स्वीकारलंय। आता प्रश्न असा आहे की या विधानावर ठाकरे बंधू काय उत्तर देणार हे बघणं महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला काय वाटतं? आत्ताच्या घडीला म्हणजेच महाराष्ट्रात हिंदी मराठी वाद तापलेला असताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केलेला हा दावा कितपत योग्य आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।